नमस्कार मित्रांनो, वायएम मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज तुम्हाला सांगणार आहे की रेशन कार्डामधून तुम्ही नाव कसं कमी करणार घरी बसल्या। तर तुमच्या घरातील एखाद्या मुलीचे लग्न झाले असेल, त्यांचं जर नाव कमी करायचं असेल ते कसं करायचं ते बी घरी बसल्या तुम्हाला कुठं तहसीलमध्ये जायची गरज नाहीये, कुठेही कुठले चक्रा मारायची गरज नाहीये। या ठिकाणी पहा, तुम्हाला घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून रेशन कार्डावरून नाव कसं कमी करायचं हे अगदी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी एक महत्त्वाची टिप आहे जी बऱ्याच लोकांना माहिती नसते, त्यामुळे त्यांच्या रेशन कार्ड त्यांच्या मधून कमी होत नाहीये आणि मोबाईलवरून केलं तर तुम्हाला अगदी लवकरात लवकर होऊ शकणार आहे, ते पण अगदी फ्रीमध्ये। चला मित्रांनो, उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात। तर मित्रांनो, पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं या ठिकाणी पहा। तर तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोर मध्ये जायचं आहे आणि प्ले स्टोर मध्ये आल्यानंतर या ठिकाणी सर्च करायचं आहे मेरा राशन। अशा प्रकारे मेरा राशन तुम्हाला टाइप करायचं आहे आणि मेरा राशन टाइप केल्यानंतर तुमच्या समोर जे आहे ते असा इंटरफेस येणार आहे। तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला जे आहे ते हे ऍप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी पहा, आपलं जे मेरा रेशन ऍप्लिकेशन आहे ते आपल्या इथं इन्स्टॉल झालेलं आहे। ते आपल्याला अशा प्रकारे जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। तर आपण या ठिकाणी ओपन करूयात। या ठिकाणी त्याला परमिशन द्यायचं आहे, जे ऍप्लिकेशन आहे त्यांना परमिशन द्यायचं आहे, अलाउ करायचं आहे आणि या ठिकाणी आपलं जे आहे ते ऍप्लिकेशन ओपन झालेलं आहे। तर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी तुमची जी भाषा आहे ती भाषा या ठिकाणी निवडायची आहे। ह्यामध्ये जे आहे त्या ठिकाणी इंग्लिश, हिंदी जे आहे ते मराठी, तुम्हाला परफेक्ट असेल ते या ठिकाणी तुम्ही निवडू शकता। तुम्ही या ठिकाणी मराठी निवडतो। मराठी निवडल्यानंतर आपण नेक्स्ट करणार आहोत। नेक्स्ट केल्यानंतर जे आहे ते आपल्या समोर असा इंटरफेस येईल। या ठिकाणी जे आहे ते पहा, सुरू करूयात असं ऑप्शन आलेलं आहे, ते आपण सुरू करूयावरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला जे आहे ते दोन ऑप्शन भेटतात, जे आहे ते पहिलं जे आहे ते बेनिफिशरी युजर आणि डिपार्टमेंट युजर। तर आपल्याला जे आहे ते बेनिफिशरी युजर वरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी बेनिफिशरी युजर वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे ते आपला आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। तर आधार कार्ड नंबर कोणाचा टाकायचा, तर आधार कार्ड नंबर रेशन कार्ड मध्ये ज्या कोणाकोणाची नाव आहेत त्या व्यक्तीचे आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं महत्त्वाचं आहे। या ठिकाणी जे आहे ते आधार कार्ड नंबर टाकून घेतो। आता या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आपल्याला जे आहे ते या ठिकाणी कॅप्चा टाकून घ्यायचा आहे। तर मी कॅप्चा टाकून घेतो। नंबर आणि कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला जे आहे ते ओटीपी लॉग इन करा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी ओटीपी आणि लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर जो लिंक आहे त्या मोबाईल नंबर वरती आपल्याला एक ओटीपी येईल। तो ओटीपी आपल्याला जे आहे ते या ठिकाणी टाकायचा आहे। तो ओटीपी या ठिकाणी बरोबर टाका आणि ओटीपी बरोबर टाकल्यानंतर आपल्याला जे आहे ते या ठिकाणी सत्यापित करा ह्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी सत्यापित करा यावरती क्लिक केल्यानंतर जे आहे ते आपण ओटीपी ईश्वरते पडताळणी झालेली आहे आणि ओके वरती क्लिक करायचंय। ओके वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर जे आहे ते क्रेडिट जे आहे ते नाव म्हणजे या ठिकाणी एम पिन तयार करायचा आहे। जर नसेल करायचं तुम्ही स्किप करू शकता आणि क्रेडिट पिन जर तयार करत असेल तर क्रेडिट नाव वरती क्लिक करायचं। या ठिकाणी तुम्हाला जेही 4 अंक तुम्हाला सोपे वाटतील तर त्याचा पिन तुम्ही तयार करू शकता आणि नेक्स्ट वरती करायचं। आपल्याला कन्फर्म एकदा करायचं आहे, डबल एकदा एम पिन करायचं आहे आणि क्रेडिट पिन वरती क्लिक करायचं आहे। युअर एम पिन कोड हॅज बीन सेव्ड झालेला आहे, आपला एम पिन तयार झालेला आहे, त्यावरती ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर आपल्याला परमिशन द्यायचं आहे, ओके करायचं आहे। या ठिकाणी जे आहे ते आपण स्किप करूयात। स्किप केल्यानंतर आपल्या समोर जे आहे ते आपलं रेशन कार्ड अशा प्रकारे ओपन होईल। या ठिकाणी पाहू शकतात, या ठिकाणी जे आहे ते आपलं रेशन कार्ड जे आहे ते ओपन झालेलं आहे। तर काय कारणास्तव काही युट्यूबच्या काही गाईडलाईन्समुळे आपण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला आपलं रेशन कार्ड फुल तुम्हाला डिटेल्स दाखवता येत नाहीये, त्यामुळे जे आहे ते काय तुम्हाला ब्लर दिसत आहे। काही ठिकाणी तुम्हाला रेशन कार्ड मधील काही डिटेल्स दिसत नसेल तर काही हरकत नाही, तुम्हाला या ठिकाणी तुमच्या मोबाईल मध्ये संपूर्ण जे आहे ते क्लिअर दिसणार आहे। काय कारणास्तव काही सिक्युरिटी कारणामुळे आम्हाला या ठिकाणी संपूर्ण जे आहे ते दाखवणं शक्य होत नाहीये। त्यानंतर पहा, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला या ठिकाणी जे आहे ते आपल्या रेशन कार्ड मधून आपल्याला नाव कमी करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पहा फॅमिली डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे। फॅमिली डिटेल्स या ठिकाणी जे आहे ते फॅमिली डिटेल्स वरती क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमच्या रेशन कार्ड मध्ये कोणाकोणाची नावे आहेत या ठिकाणी संपूर्ण आपल्याला तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत। या ठिकाणी पाहू शकतात संपूर्ण जे आहे ते नावे दिसत आहेत। काय कारणास्तव जे आहे ते मी अगोदर सांगितलेलं आहे की ब्लर केलेलं आहेत नावं, त्यामुळे ब्लर केल्यामुळे जे आहे ते तुम्हाला दिसणार नाही, तुमच्या मोबाईलवर तुम्हाला तुमची नावं दिसून जाणार आहेत। या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला कुठलं नाव यापैकी कमी करायचं आहे या ठिकाणी तुम्ही करू शकता। आता कमी करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी पहा आपल्याला दिलेलं आहे ऑप्शन जे आहे ते डिलीटचं। या ठिकाणी पहा जे आहे ते आपल्या या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे डिलीट करायचं। या ठिकाणी जे आहे ते तुम्ही पाहू शकता, या डिलीट वरती क्लिक करायचं आणि आर यू
शुअर वांट टू डिलीट या ठिकाणी अशा प्रकारे नाव दाखवलं जाईल, त्यावरती येस करायचं आहे. येस केल्यानंतर आपल्याला जे आहे ते या ठिकाणी पहा सिलेक्ट जे आहे त्या ठिकाणी काय करायचं आहे की या ठिकाणी कशामुळे डिलीट करायचे ते या ठिकाणी लग्न झाले असेल तर या ठिकाणी पाहू शकतात मॅरेज ऑफ फॅमिली मेंबर नाही का, या ठिकाणी काय अदर कारण असेल तर अदर तुम्ही निवडू शकतात. या ठिकाणी पाहू शकतात मॅरेज ऑफ फॅमिली मेंबर यावरती क्लिक करू शकतात. यावरती क्लिक केल्यानंतर जे आहे ते आपल्याला समोर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आपल्याला जे आहे ते कन्फर्म यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकतात कन्फर्म यावरती क्लिक करायचं आहे. तर कन्फर्म वर क्लिक केल्यानंतर जे आहे ते या ठिकाणी कन्फर्म वर क्लिक केल्यानंतर तुमचं जे आहे ते या ठिकाणी नाव कमी केलं जाणार आहे. तर या ठिकाणी पहा आपल्याला काय कमी करायचं नाहीये आम्हाला, या ठिकाणी तुम्हाला फक्त सांगण्यासाठी जे आहे ते अशा प्रकारे व्हिडिओ बनवलेला आहे. तर या ठिकाणी पहा जर तुम्हाला तुमच्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर पण जोडायचा असेल तर तो मोबाईल नंबर कसा जोडायचा हे पण तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी पहा आपल्याला बॅक घ्यायचा आहे. आता हे झालं आपण रेशन कार्डमधून नाव कसं कमी करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आपल्या रेशन कार्डमध्ये जर मोबाईल नंबर जोडायचा असेल तर रेशन कार्डमध्ये मोबाईल या ठिकाणी पहा तुम्हाला जर मोबाईल नंबर या ठिकाणी लिंक करायचा असेल तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी पहा मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे आणि येस वरती क्लिक करायचं आहे. येस वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे, मेल, तुमची जन्मतारीख ही ऑटोमॅटिक येणार आहे. जर नाही आलं तर मग टाकायचं आहे. तर या ठिकाणी पहा तुम्हाला मोबाईल नंबर जोडण्यासाठी या ठिकाणी मोबाईल नंबर यावरती क्लिक करायचे आणि मोबाईल नंबर तुमचा टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे तुमचं या ठिकाणी जे आहे ते मोबाईल नंबर पण या ठिकाणी सुरू होणार आहे, म्हणजे लिंक होणार आहे. या ठिकाणी मोबाईल नंबर पण तुमचा लिंक होतो, म्हणजे बरेचसे कामं तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते बघायला पाहायला मिळतात. आपण बघूया त्या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला एखाद्या नवीन व्यक्तीचं तुमच्या रेशन कार्डमध्ये नाव जोडायचं असेल, तुम्हाला नवीन रेशन कार्ड म्हणजे नवीन व्यक्तीचं तुमच्या रेशन कार्डमध्ये नाव जोडायचं असेल तुम्हाला या ठिकाणी साईडला दिसत आहे वरच्या साईडला पहा ऍड न्यू मेंबर त्यावरती क्लिक करायचं आहे. ऍड न्यू मेंबर वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जे आहे ते असा इंटरफेस येईल. तर ह्यामध्ये तुम्हाला जे आहे ते तुमच्या ज्याही मेंबरचं नाव जोडायचे ज्याही व्यक्तीचं नाव जोडायचं आहे त्यांचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा पण फक्त असं करायचं आहे आधार कार्डावर जे नाव आहे त्याच पद्धतीने तुम्हाला तीच स्पेलिंग या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली नाव येईल. त्यानंतर जे आहे त्यांचे जेंडर निवडायचं आहे, त्यांचं जन्मतारीख निवडायची, त्यांचं वय निवडायचं आहे. वय निवडलं तर त्यांचं जे आहे ते या ठिकाणी त्याच्या आईचं नाव मराठीमध्ये, त्यांच्या वडिलांचं नाव इंग्लिशमध्ये मराठीमध्ये, त्यांचं लग्न झालंय का नाही ते निवडायचं आहे, त्यांची नॅशनॅलिटी इंडियन. त्यानंतर जे आहे त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि ईमेल आयडी असेल तर टाकून आता सोडून द्या. त्यानंतर जे आहे ते नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला संपूर्ण अगोदर फॉर्म फिल करावं लागेल आणि नंतर जे आहे ते पुढं भरावं लागेल. तुम्हाला याच्यावरती डिटेल्स व्हिडिओ आपण बनवलेला आहे की आपल्या रेशन कार्डमध्ये नवीन व्यक्तीचं नाव कसं जोडायचं आहे हे संपूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा, त्या ठिकाणी तुम्हाला लिंक पाठवली जाईल की आपल्या रेशन कार्डमध्ये नवीन मेंबरचं तुमच्या घरामधील कोणत्याही एका मेंबरचं नाव जोडता येईल. म्हणजे आता लहान मुलं जन्माला आलं तर त्यांचं रेशन कार्डमध्ये नाव जोडता येतील किंवा अगोदर कोणाचं नाव जोडलेलं नसेल त्यांचं पण नाव जोडता येतं रेशन कार्डमध्ये. त्यामुळे काही अडचण नाही. मी त्यावरती एक परफेक्ट असा व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही त्याची कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ते व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच लिंक पाठवली जाईल. पण सर्वात प्रथम सांगू इच्छितो की तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा. या प्रकारे तुम्हाला रेशन कार्ड संदर्भात नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. आणि रेशन कार्ड संदर्भात तुमच्या मनामध्ये काय प्रश्न शंका असतील तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या रेशन कार्डच्या नवनवीन योजनांविषयी माहिती तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळणार आहे. मित्रांनो तुम्हाला थोडी पण माहिती आवडली असेल म्हणजेच रेशन कार्डमध्ये नाव कसं कमी करायचं हे तुम्हाला समजलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तरी पण काय समजलं नसेल ते पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.